वडील एसटी चालवायचे, त्याला पायलट बनायचं होतं, पण कॉलेजला ॲडमिशन मिळालं नाही आणि प्रणित मोरे बनला स्टँड अप कॉमेडियन. काही दिवसांपासून संपूर्ण देशात चर्चेत असणारं नाव म्हणजे प्रणित मोरे. त्याच्या शोवर झालेल्या एका अत्यंत खालच्या पातळीवरील जोकमुळे तो चर्चेत आला. त्याच्यावर अनेक टीका झाल्या व लोकांनी आपला संताप व्यक्त केला. अखेर प्रणित मोरे याने स्वतः समोर येत झालेल्या प्रकरणाबद्दल माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये प्रणित मोरे याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हेलो। हाँ, तो ये बात मुझे एक्चुअली काफ़ी टाइम से करनी थी, बट मेरा इंस्टाग्राम सस्पेंड हो गया था। आप सब ने मेरा क्राउड वर्क का वीडियो देखा रहेगा, जिसके लिए मुझे काफ़ी हेट मिल रही है और मुझे ऐसा लगता है ये हेट मैं डिज़र्व भी करता हूँ, क्योंकि उस लड़के से जब मैं क्राउड वर्क कर रहा था उसने काफ़ी डेरोगेटरी चीज़ें बोली, बट सब लोग उस पर हंस रहे थे, तो मैं भी कैरिड अवे हो गया और मुझसे लैप्स इन जजमेंट हो गया। और मुझे लगता है ये मेरी काफ़ी बड़ी गलती थी। मैं चाहता था तो मैं उसको वहाँ पे ही रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया, मैंने उसको एक प्लेटफॉर्म दिया जिसकी वजह से ये चीज़ें इतनी एस्केलेट हो गई। तो जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ। जो भी लीगल प्रोसीडिंग्स मेरे अगेंस्ट हो रही है उसके लिए मैं अथॉरिटीज़ के साथ कोऑपरेट भी कर रहा हूँ। लेकिन आप सबसे मैं बस यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप सब मुझे प्लीज़ एक चांस दो, मैं बेटर इंसान बन के दिखाऊँगा। मेरे लिए भी एक लर्निंग थी, तो मैं खुद के ऊपर भी काम कर रहा हूँ, मैं अपने कंटेंट के ऊपर भी काम करूँगा और ये चीज़ आप फ्यूचर में मेरे काम में भी देख पाओगे। जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, प्रणित मोरे याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही माझ्यावर जो राग प्रकट करत आहात, जो द्वेष देत आहात, तो राग मी डिझर्व करतो, असं प्रणित मोरे म्हणाला आहे. प्रणित मोरेला देशभरातून द्वेष भेटतोय. त्याने केलेल्या वल्गर कॉमेडीमुळे त्याच्यावर संताप व्यक्त केला जातोय. पण आता प्रणित मोरे याने माफी मागत पुन्हा एकदा संधी द्यावी अशी विनंती केली आहे. देशातून ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या व कॉमेडीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या प्रणित मोरे याचा प्रवास मात्र थक्क करणारा आहे. हा प्रवास काय आहे जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. प्रणित मोरेचा जन्म 2 मार्च 1991 रोजी झाला आणि त्याचे बालपण मुंबईमध्ये गेले. प्रणित मोरे हा मूळचा रत्नागिरीतील खेड या तालुक्याचा आहे. प्रणित मोरे याचे कुटुंब हे मध्यमवर्गीय कुटुंब होतं. प्रणितने BMS चे शिक्षण केले आणि त्यानंतर मार्केटिंगमध्ये MBA चे शिक्षण पूर्ण केले आहे. कॉमेडी क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने कार शोरूम मध्ये सेल्स विभागामध्ये काम केले आहे. त्यानंतर तो रेडिओ क्षेत्राकडे वळला आणि रेडिओ मिर्चीमध्ये तो RJ म्हणून काम करत होता. त्याच काळात प्रणितची खास विनोदी शैली प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्याने ओपन माइक स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि तिथून प्रणित मोरेचा स्टँड अप कॉमेडियन म्हणून प्रवास सुरू झाला. कॉमेडी शो केल्यानंतर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर प्रणित लोकप्रिय झाला. प्रणितला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख मिळाली. त्यानंतर तो बिग बॉस मध्ये आला. बिग बॉस मध्ये आल्यानंतर तो देशभरात लोकप्रिय झाला. त्याला बिग बॉस मध्ये देखील मराठी माणसाने प्रचंड सपोर्ट केला. याआधी देखील तो अशाच एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकला होता. अभिनेता वीर पहारिया याच्यावर जोक केल्यामुळे त्याला सोलापूरमध्ये मारहाण देखील झाली होती. आता पुन्हा एकदा तो त्याच्या शो मध्ये झालेल्या 370 रुपयांच्या बिर्याणीच्या एका जोकमुळे चर्चेत आला आहे. परंतु त्याने झालेल्या संपूर्ण प्रकरणावर माफी मागितली असून यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही व मला एक संधी द्यावी अशी विनंती केली आहे. आता प्रणितला खरंच दुसरी संधी मिळेल का किंवा त्याने केलेल्या कृत्यामुळे कोणत्या कायदेशीर कारवाईला त्याला सामोरे जावे लागेल हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तरी प्रणित मोरे याचा शो तुम्ही बघितला आहे का? तसेच त्याला पुन्हा संधी मिळायला हवी का यावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.